मराठवाडा आणि बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दशकांपासून ऊसतोड म्हणजेच कूपनदार मजुरांवर उभा असलेला साखर उद्योग आज मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जसा ऊस हा साखर कारखान्यांचा जीव आहे, तसाच ऊसतोड मजूर हा संपूर्ण प्रक्रियेचा कणा होता. पण आता परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. प्रत्येक वर्षी बीड आणि मराठवाड्यातून तब्बल 6 लाख मजूर ऊसतोडीसाठी स्थलांतरित होत असत. मात्र सिंचन क्षेत्र वाढल्याने या मजुरांपैकी अनेकांनी स्वतःच्या शेतामध्ये बागायती पिके घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी उपलब्ध मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी परतीचा रस्ता बंद झालेल्या कारखानदारांसमोर ऊसतोडीची मोठी समस्या निर्माण झाली. पार्श्वभूमीवर हार्वेस्टर ही पूर्वी वादग्रस्त ठरलेली तांत्रिक पर्याय आता साखर उद्योगासाठी उपाय ठरू लागली आहे. जेव्हा हार्वेस्टरचे आगमन झाले तेव्हा मजुरी हिरावण्याचा आरोप करत ऊसतोड मजूर संघटनांनी मोठा विरोध केला होता. मजुरांच्या पोटावर पाय देणारी यंत्रे अशी जोरदार टीका झाली. पण आज मजुरांची संख्या कमी झाल्याने तीच यंत्रे आता साखर कारखान्यांसाठी तारणहार ठरत आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांकडे आता स्वतःचे हार्वेस्टर उपलब्ध आहेत. या आधुनिक यंत्रणेमुळे ऊसतोड वेगाने होते, वेळ आणि पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होते, तसेच कामगार टंचाईची अडचणही दूर होते. कारखानदार, ऊस उत्पादक आणि मजूर संघटनांमधील दीर्घकाळ चालत आलेला संघर्ष एका नव्या तांत्रिक टप्प्यात प्रवेश करतो आहे.